सबका मालिक एक या अढळ श्रद्धेचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीतही परंपरेनं आषाढी एकादशी उत्सव भक्तिभावात न्हालेला पाहायला मिळाला। शिर्डी माझे पंढरपूर या भक्तीची भावना घेऊन हजारो साई भक्तांनी साईबाबा समाधीच्या दर्शनासाठी साई नगरीत हजेरी लावली। विठ्ठल भक्तीचा जयघोष, टाळ मृदुंगांचा गजर आणि तुळशी माळेच्या अलंकारात साईबाबांचं मोहक रूप म्हणजे साक्षात विठू माऊलीच असं मानत भाविक साई चरणी लीन झाले। तर संपूर्ण साई नगरी आषाढी एकादशी निमित्तानं आध्यात्मिक रंगात रंगून गेल्याचं दिसून आलं। या निमित्ताने साई मंदिर, गुरुस्थान अशा विविध ठिकाणी आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं। तर बाबांना पारंपरिक तुळशी माळेचा खास शृंगार करण्यात आला। साईबाबांच्या समाधीवर विठू माऊलीचा फोटो ठेवत विठू नामाचा गजर करत हजारो साई भक्तांनी साई चरणी नतमस्तक झाल्याचं पाहायला मिळालं। साई दरबारी महाशिवरात्री आणि आषाढी एकादशी निमित्तानं भाविकांना साबुदाणा खिचडी आणि शेंगदाण्याचं झिरक फराळ म्हणून दिलं जातं। आज देखील साई प्रसादालयात बनवण्यात आलेली साबुदाणा खिचडी म्हणजे भक्तीसोबत एकतेचंही प्रतीक ठरलं। 5000 किलो साबुदाणा, 4000 किलो शेंगदाणे, 2500 किलो बटाटे, 750 किलो शेंगदाणा, तेल आणि 1500 किलो इतर साहित्य वापरून ही खिचडी तयार करण्यात आली। प्रत्येक घासात भक्तिभावाचा स्वाद असलेली ही खिचडी पंचक्रोशीतील भक्तांसह देशभरातून आलेल्या भाविकांना भावली। आज आम्ही शिर्डीला खास करून आलो। खूप वर्षापासून माझी इच्छा होती तर शिर्डीच्या साईबाबा दर्शनाची। म्हणजे याच्या आधी मी खूप जवळपास 20-25 वर्ष आधी आलो, तरी आता आलो तर येऊन खूप आनंद झाला। आणि त्यातल्या आषाढी एकादशी बरेच लोक पंढरपूरला जातात, पण आम्ही आज खास करून शिर्डी साईबाबा दर्शनासाठी मुक्कामी होतो। भक्त निवासात खूप मस्त, खूप मजा आली आणि उपवास वगैरे, आणि माझी फॅमिली पण माझ्यासोबत आहे, तर येऊन खूप आनंद झाला इथे। आणि इथे जेवण वगैरे हे ती भक्त निवास आणि व्यवस्था आणि बाबाचं दर्शन हे म्हणजे जगन्नाथ मावळेचा आनंद झाला आहे। खूप बरं वाटतं। मी सुषमा प्रदीप जवळदार। आम्ही इकडे काल आलेलो आहे, मुक्कामी वगैरे थांबलो आणि दर्शन वगैरे होऊन आज उपवास आहे, तर आज स्पेशली फराळ आहे ते, त्यामुळे आज जेवण वगैरे नसते, फक्त फराळ वगैरे असते। मी साईबाबांचा भक्त असून जवळजवळ 83 पासून मी शिर्डीला येत आहे आणि महिन्यातून माझी 1-2 वेळेला वारी, प्रत्येक महिन्याला एक वारी आहेच। आणि मी पंढरपूरला मला जाता आल्या नसल्यामुळे मी शिर्डीला आलो। शिर्डी माझे पंढरपूर, साईबाबा रमावर, आणि मला शिर्डीला येऊन एवढा समाधान वाटतो की भरपूर न सांगणे एवढा मला समाधान वाटतो। आणि मी आता महाप्रसाद फराळाला बसलेलो आहे आणि एकदम उत्तम सोय आहे। साईनं तुळशी माळेचा साज आणि भाविक भक्तांसाठी 13 टन खिचडीचा महाप्रसाद ही आषाढी एकादशीचे खास आकर्षण ठरलं। परमसाई भक्त दास गणू महाराजांना साईंनी विठू माऊली स्वरूप दर्शन दिल्यानं साई नगरीत आषाढीचं आगळं वेगळं महत्व आहे। यंदाही साईंच्या काकड आरतीनंतर बाबांना विठ्ठल स्वरूप मानत तुळशी माळ चढविण्यात आली। या भक्तीच्या महोत्सवात सहभागी होणं हीच खरी साई सेवा, हीच खरी विठू माऊली सेवा असं मानत भाविक साईं चरणी लीन झाले। मनीष दवंगे, SP 24 तास, शिर्डी।